प्रश्न लिहा. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून, आधीचं खोडून टाका. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक रेल्वे त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. व पुलाला 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी व रेल्वेचा वेग काढा. तर रेल्वेची लांबी व वेग काढा. सोडवा. करेक्ट. 120 आणि 54. चला पुढे लक्ष द्या. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी किती आहे? 180 मीटर. पहिली माहिती दिली. पुलाची लांबी 180 मीटर. एक रेल्वे त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. 8 सेकंदात व्यक्तीला ओलांडते याचा अर्थ स्वतःची कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. एक व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते याचा अर्थ स्वतःच्या लांबीला 8 सेकंद व पुलाला 20 सेकंद. पुलाला 20 सेकंद याचा अर्थ फक्त पुलाला 20 नाही लागत. त्या 20 मधले स्वतःला किती जातात? 8. 20 मधले स्वतःला किती जातात? 8. मग राहिले किती? मग ॲक्च्युअल पुलाला ओलांडायला किती सेकंद लागतात? 180 मीटरच्या पुलाला ह्या 20 मधून 8 स्वतःला गेले 12. मग 180 मीटरला 12 सेकंद याचा अर्थ स्पीड काय झाला? 12 1 12. पुढे किती उरतील? 12 पंचे 60. 15 मीटर पर सेकंड स्पीड झाला का? कशाचा? रेल्वेचा. आता 15च्या स्पीडने व्यक्तीला ओलांडायला 8 सेकंद लागतात. बरोबर ना? 15च्या स्पीडने 8 सेकंदात व्यक्तीला ओलांडते याचा अर्थ 15 8 120. 8 सेकंदात व्यक्तीला ओलांडते म्हणजे 120 मीटर अंतर कापते. म्हणजे स्वतःची लांबी काय येईल? 15 गुणिले 8. 120 मीटर स्वतःची लांबी आणि 15 मीटर पर सेकंड स्पीड. पण जर विचारलं किलोमीटर पर आवर मध्ये, मीटरचं किलोमीटर करायचे. किलोमीटर मोठे असतात. वरती किती? 18. 18 त्रिक 54. बस एवढं उत्तर आहे. पेपरला शक्यतो एकच विचारतात. एक तर रेल्वेची लांबी काढा, नाही तर रेल्वेचा वेग काढा. हे आपला प्रकार झालेला होता. आठवायला पाहिजे होतं तुम्हाला.
किती जणांना सुटलं होतं? बाकी जणांना काय प्रॉब्लेम झाला? मी परत एकदा सांगतो पा, ज्यांनी रेल्वे प्रकरण केलं नसेल त्यांना तर नाही सुटलं तरी त्याच्यात काही विशेष आश्चर्य नाही, पण ज्यांनी चॅप्टरला होते प्रकरण झालं तेव्हा तरी सुटलं नाही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक तर तुम्ही घरी रिव्हिजन केली नसेल, नाही तर शिकवलं तेव्हा समजलं नसेल. पहा, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी किती आहे? 180. पहिल्यांदा आपल्याला पुलाची लांबी दिली 180 मीटर. पहिली संख्या काय आहे प्रश्नातली? 180 मीटर. 180 मीटर काय आहे? पुलाची लांबी. एक रेल्वे त्या व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते. दुसरी माहिती दिली 8 सेकंदात व्यक्तीला ओलांडते, याचा अर्थ स्वतःची लांबी 8 सेकंदात ओलांडते. व पुलाला 20 सेकंदात. पुलाला जेव्हा ओलांडायचं आहे त्यावेळेस पुलाला ओलांडायचे अधिक स्वतःला ओलांडायचं आहे ना, स्वतःच्या लांबीला, मग त्याला 20 सेकंद लागतात. त्यातले 20 8 तर कुणाला जातात? स्वतःच्या लांबीला. राहिले किती? 12. मग ह्या ज्या 180 मीटर पुलाला 12 सेकंद लागतात. वेगाचं सूत्र काय? अंतर भागिले वेळ. याचा अर्थ 180 मीटरला 12 सेकंद लागले. 180 मीटरला किती लागले? पुल 180 मीटरचा होता, पुलाला 12 सेकंद लागले. टोटल 20 लागले, पण त्यातले 8 सेकंद व्यक्तीला ओलांडायला म्हणजे स्वतःला ओलांडायला गेले. स्वतःच्या लांबीत केलं तर किती येईल उत्तर? 15 मीटर पर सेकंड. काय झाला? स्पीड. मग 15 मीटर पर सेकंडचं जर रूपांतर करायचं किलोमीटर पर आवरमध्ये, तर याला काय करा? 15ला 18/5, 54 किलोमीटर पर आवर. आणि जर म्हटलं का त्या रेल्वेची लांबी किती, तर रेल्वेला व्यक्तीला 8 सेकंद लागतात, म्हणजे स्वतःच्या लांबीला ओलांडायला 8 सेकंद लागतात. तर 15×8 120. समजलंय का? जर आलं नसेल तुम्हाला तर परत घरी गेल्यानंतर, रूमवर गेल्यानंतर पूर्ण रेल्वे प्रकरणाला रिव्हिजन द्या. पूर्ण रेल्वे जेवढे टाईप झाले तेवढे परत सोडवा. ते एक्झाम्पल परत पहा, येईल. समजलंय का? फक्त हे करायचं होतं तुम्हाला, 180 भागिले हे 180 आहे ना, 180 ह्या 20तून काय करायचे होते? 180 घेतले, 20तून 8 वजा केले, याला 12ने भागायचं होतं. उत्तर 15 मीटर पर सेकंड. स्पीड होता 15 मीटर पर सेकंड, आणि ह्या 15ने परत ह्या 8ला गुणायचं होतं. बस इतक्या सिंपल गोष्टी करायच्या होत्या. कॅल्क्युलेशन अवघड नाही, कॅल्क्युलेशन अवघड नाही. काय करायचं हे ठरवणं अवघड आहे. जर तुम्हाला कळलं असतं काय करायचं आहे तर 20तून किती वजा करायचे होते? जमेल ना? याला कितीने भागायचं होतं? जमेल का? आणि परत 15ने 8ला गुणायचं होतं. काही अवघड होतं की? अवघड काय असेल तर नेमकं काय करायचं या संख्यांचं, ही संख्या, ही संख्या, ही संख्या, यांचं काय करायचं आहे हे ठरवणं अवघड आहे. त्याच्यानंतर गुणाकार भाकर करणं तर एकदम सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक किस्सा सांगेल. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस आम्हाला ग्राफिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता. आणि ग्राफिक्स सब्जेक्ट असा असायचा की त्याच्यात सगळे ड्रॉइंग असायचे. ग्राफिक्समध्ये ड्रॉइंग असायचे म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. समजा हे डस्टर आहे ना, ह्या डस्टरचं पेपरवर ड्रॉइंग कसं असेल? आता हे तर 3D आहे, म्हणजे याला लांबी रुंदी उंची आहे ना. मग याचं असं ड्रॉइंग कसं असेल? मग त्या ड्रॉइंगमध्ये सगळं आलं पाहिजे, लांबी रुंदी आणि उंची. आणि हे फक्त डस्टरचंच नाही, तर जे मशीनचे पार्ट असतात ना, काही पार्ट कसे एकदम वेगळ्या आकारात असतात. हे जसं सारखं आहे लांबी रुंदी उंची थोड्याफार प्रमाणात, तसं तो ड्रॉइंग म्हणजे तो सब्जेक्ट ग्राफिक म्हणजे अशा म्हणजे कंपोनंटच्या ड्रॉइंगचा सब्जेक्ट होता. त्यात एक पुस्तक आम्ही वापरायचो. जवळपास पुणे युनिव्हर्सिटी जे इंजिनिअरिंग करायचे ते तेवढं एकमेवच पुस्तक वापरायचे, किंवा तेच एक बेस्ट आणि एक बुक होतं. तर जे बुक ज्यांनी लिहिलं होतं ना, त्यांचं आधी मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं त्याच्या काही वर्षापूर्वी अशी कंडिशन होती, काही ठराविक वेळा इंजिनिअरिंगमध्ये फेल झालं तर तुम्हाला इंजिनिअरिंग सोडून द्यावी लागायची, म्हणजे तिथून पुढं करता येत नसायचं. इंजिनिअरिंग 4 वर्षाचं होतं, तुम्ही 2दा नापास झाले, याचा अर्थ तुम्ही 4 वर्षात किती वर्षात केलं? 6 वर्षात. तसं काहीतरी लिमिट होतं, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण 6 का 7 वर्षाचं लिमिट होता. 6-7 वर्षापेक्षा जास्त वेळा इंजिनिअरिंग करता येत नव्हती. त्या शिक्षकांचा काय प्रॉब्लेम झाला, ते ग्राफिक्समध्ये फेल झाले. परत ग्राफिक्सचा पेपर दिला, परत फेल झाले.
परत ग्राफिक्सचा पेपर दिला, परत फेल झाले ना, आता त्यांचं लिमिट संपलं. म्हणजे त्यांना इच्छा असून सुद्धा इंजिनिअरिंग करता आलं नाही. मग लिमिट संपल्यामुळं, कशामुळं? ग्राफिक्समध्ये फेल होत राहिल्यामुळं त्यांनी काय केलं, तिथून पुढं ग्राफिक्सचाच अभ्यास केला आणि ग्राफिक्सचं पुस्तक लिहिलं. मला तर वाटतं त्यावेळेस आम्ही तेच पुस्तक वापरायचो. आजही त्या पुस्तकाला दुसरं काही अल्टरनेट सोल्युशन नसावं, तेच पुस्तक सगळे वापरतात. आश्चर्याची गोष्ट आहे पहा, ज्या व्यक्तीला ग्राफिक्स येत नव्हतं म्हणून त्या व्यक्ती फेल होऊन इंजिनिअरिंग सोडून द्यावं लागलं, त्याच व्यक्तीने त्या ग्राफिक्समध्ये एवढं पुढं म्हणजे अभ्यास केला का पुस्तक लिहिलं. आणि अख्खी पुणे युनिव्हर्सिटीची जेवढी अंडर इंजिनिअरिंग कॉलेज आहे दुसरेही वापरत असतील, पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तर ते एकमेव पुस्तक असं होतं का सगळे इंजिनियर वापरतात. मग ज्या व्यक्तीला ग्राफिक येत नव्हतं तो व्यक्ती पुस्तक लिहू शकतो. पुस्तक लिहून ते पुस्तक फेमस होतं, पूर्ण युनिव्हर्सिटी ते पुस्तक वापरतं. तर याचा अर्थ असा होऊ शकतो का ज्याला एखाद्याला एखादा विषय येत नसेल तर अभ्यासानंतर, सरावानंतर त्या विषयामध्ये मास्टरी मिळवता येऊ शकते. आणि असे दुसऱ्या विषयांचे पण काही शिक्षक आहेत का ज्या विषयात ते फेल झाले त्या विषयावर राग काढायचा म्हणून त्या विषयाचा अभ्यास करून पुस्तकं लिहिलेत. तर तुम्हालाही गणित येत नसेल तर ती काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. असे होऊही शकतं, तुम्हाला आता गणित येत नाही पण गणिताचा खूप अभ्यास करून तुम्ही पुस्तकं लिहिताल आणि सर्वजण ते पुस्तकं वापरतात. त्यामुळे एखादा विषय येत नसला तर तो कधीच येणार नाही असं नाही आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत का आधी तो विषय येत नव्हता पण नंतर त्या विषयात अशी काही कामगिरी केली का बाकीच्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्याच्यामुळे गणित जरी तुम्हाला येत नसेल तर लक्षात ठेवा, सराव करून, अभ्यास करून गणित तुम्हाला चांगलं येऊ शकतं. फक्त तुम्हाला त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. आपण काय करतो, गणित येत नाही मग गणिताकडे दुर्लक्ष करतो. पण आता स्पर्धा परीक्षेत कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अलीकडे कट ऑफ खूप वाढलेले आहेत. तुम्ही म्हटले सर हा विषय ऑप्शनला ठेवतो, ठीक आहे तुम्ही ठेवता ना ऑप्शनला, अभ्यास नाही करणार त्याचा, पण मग तुमच्यासोबत जे म्हणजे बाकीचे स्पर्धेत आहेत त्यांचा जर तो विषय चांगला असला ते तिथं ते तुमच्या 10-15 मार्कांनी पुढे गेले तर तुम्ही मेरिटमध्ये त्यांच्या मागे राहताल. त्याच्यामुळं कोणताही विषय ऑप्शनला ठेवू नका. इथं पास व्हायचं असतं तर तुम्ही निम्मे ऑप्शनला जरी ठेवले असते तरी पण पास झाले असते, पण इथं पास व्हायचं नाही, मेरिटमध्ये यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला गणित आवडत असू नाहीतर नसू, इंग्लिश आवडत असू नाहीतर नसू, अभ्यास तर करावाच लागणार. आणि भरपूर अशी काही उदाहरणं आहेत का जे व्यक्ती 12वीला नापास झाले, 10वीला नापास झाले, 12वीला आर्टला नापास झाले, म्हणजे ज्यांना हिस्ट्री, जिओग्राफी पासिंग पुरतं येत नव्हतं, अशा विद्यार्थ्यांनी UPSC MPSC सारख्या परीक्षा ज्याच्यामध्ये खूप डिटेल हिस्ट्री, जिओग्राफीचा स्टडी करावा लागतो त्या पास केल्यात. त्याच्यामुळे एखादा विषय सध्या येत नाही याचा अर्थ तो कधीच येणार नाही असं नसतं. सध्या येत नाही कारण आपण त्याकडे लक्ष दिलेलं नसतं, जास्त अभ्यास केलेला नसतो. थोडासा जास्त अभ्यास करा, जास्त लक्ष द्या, तुम्हाला तो विषय चांगला येऊ शकतो. अशा उदाहरणांनी म्हणजे भरपूर दुनिया भरून पडलेली आहे. तुम्ही फक्त पहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, तुम्हाला इथे येऊ शकतं. चला पुढचा प्रश्न लिहा. एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने, एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने 4.25 तासात काही अंतर कापते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर कापेल?
सोडवा. किती? पहा, एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने 4.25 तासात काय अंतर कापते? रेल्वेचं एक छेद 4 पटने कमी केलं, बरोबर का? 160चं 1/4 पट म्हणजे याचा अर्थ कितीने कमी केला? मग राहिलं किती? 120. आणि 4.25 तास याचा अर्थ 4 पॉईंटमध्ये घेतो, दशांश चिन्ह. मी असं नाही केलं 4:15 मिनटं नाही घेतली, याचा अर्थ मिनटं होतात. 4 तास 15 मिनटं. 4.25 तास म्हणजे किती? 0.25. 120 चोक 12 चोक 48 ना, 480. आणि पाव 120च्या निम्म्याच्या निम्मे 30. मग 48 म्हणजे 480 आणि 30 किती? उत्तर किती आलंय तुमचं? समजले का? बस इतकं सिंपल कॅल्क्युलेशन होतं. मी परत एकदा सांगतो, 120 गुणिले आपल्याला किती करायचं होतं? 4.25 ना. आता हे 0.25 याचा अर्थ पाव असतो, बरोबर का? इकडे लक्ष द्या. 12 गुणिले 0.25 करायचे, 12 गुणिले अर्धा करायचे, 12 गुणिले अर्धा म्हणजे 12च्या अर्धा, बरोबर ना? किती? 6. 0.25 म्हणजे अर्ध्याच्या अर्धा. पाव म्हणजे काय? अर्ध्याच्या अर्धा. मग 12 गुणिले 0.25 म्हणजे 12च्या अर्धा, 6च्या अर्धा, 3. मग तसंच केलं आपण इथं. 120 चोक 480, 12 चोक 48, 480 आणि 120च्या अर्ध्याच्या अर्धा पाव. 120च्या अर्धे 60, त्याच्या अर्धे 30, 480 आणि 30 510. समजलंय का? कुणाला रेल्वेचे काही अडचणी असतील, प्रश्न असतील तुमच्या तर विचारा, जे सुटले नाहीत असे, किंवा मला फक्त प्रकार सांगण्याचा प्रयत्न करा, मी त्या प्रकारची उदाहरणं घेईल. लिहा प्रश्न. एक रेल्वे ए ते बी अंतर, एक रेल्वे ए ते बी अंतर 50 किमी प्रति तास वेगाने जाते. 50 किमी प्रति तास वेगाने कापते. व पुन्हा बी ते ए अंतर 60 किमी प्रति तास वेगाने माघारी
येताना कापते, तर त्या रेल्वेचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग नाही, पॉइंटमध्ये जाईल. ठीक आहे, पाहूयात. पहा, पहिल्यांदा तर तुम्हाला एक असं सोडवता येईल. ए ते बी अंतर तुम्ही मनाने घ्या. 300 किलोमीटर घ्यायचं. का? कारण दोन्हीच्या पटीत आहे. 50च्या पण आणि 50च्या स्पीडने गेली 300, किती तास लागतील? 6 तास. आणि 60च्या स्पीडने आली, काल शिकवलं होतं सरासरीमध्ये. पहा, 300 भागिले 50, 300 अंतर 50च्या स्पीडने गेली, 6 तास लागले. 300 अंतर 60च्या स्पीडने रिटर्न आली, 5 तास लागले. एकूण किती अंतर कापलं? 300 गेली रेल्वे, 300 आली 600. आणि वेळ किती लागला? 11 5 55. किती उरले? 50 झाले का? 11 चौक 44. किती उरतील? पॉइंट दिला. 11 5 55. परत किती उरतील? 5. 11 चौक 44. समजलंय का? काही शंका? दुसरं एक सूत्र आहे याला. 2 गुणिले जातानाचा स्पीड, येतानाचा स्पीड भागिले जाताना अधिक येताना. 2 गुणिले 50 गुणिले 60 भागिले 50 अधिक 60, 110. डायरेक्ट लिहू 110. 0 0 कट झाला. 50 दुने 100, 100 सक 600 भागिले 11. ऑलरेडीच आपण सोडवलंय ना. हे कसं आलं कळलं का? इकडे लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. हे कळलं पाहिजे. जाताना 50च्या स्पीडने जाते, येताना 60च्या स्पीडने येते. अंतर दिलेलं नाही, तुम्ही काही मानू शकता, पण मानताना 50 आणि 60च्या पटीत माना. आपण अंतर मानलं 300, कारण 50ने भाग जात होता, 60ने भाग जात होता. जाताना 50च्या स्पीडने 6 तास लागले, येताना 5 तास लागले. एकूण किती झाले? 600ला 11 तास लागले, म्हणजे सरासरी वेग किती झाला? 54. आणि तेच सूत्रात मांडलेलं आहे. 2 गुणिले ए गुणिले बी भागिले ए अधिक बी. समजले? पण हे सूत्र कधी वापरायचं? जातानाचं अंतर आणि येतानाचं अंतर समान असलं तरच सूत्र वापरायचं, नाहीतर वापरायचं नाही. जर असं दिलं, पहा, एक गाडी ए ते बी जाते, पण बी पासून ए पर्यंत नाही येत, बी पासून फक्त सी पर्यंत येते, त्यावेळेस सूत्र काम करेल का? सूत्र काम करणार नाही. सूत्राचा प्रॉब्लेम सांगतो. सूत्र हे ठराविक केससाठीच उपयोगात आणता येतात. जर त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला तर ते सूत्र काम करत नाही. मग सूत्रामध्ये बदल करावा लागतो. आणि सूत्रामध्ये बदल करणं म्हणजे संशोधन करण्यासारखं आहे. पेपरला एवढा टाइम असतो का? असतो का? नाही. मग समजा ए पासून एक रेल्वे बी पर्यंत गेली आणि बी पासून कुठपर्यंत आली? सी पर्यंत आली. आता अंतर दिलं असेल, गेली 800, रिटर्न आली 300. गेली 800, रिटर्न आली 300. जाताना गेली 40च्या स्पीडनी, येताना आली 60च्या स्पीडनी. तर आपल्याला काढायचा एकूण प्रवास 800 आणि 300 1100. एकूण वेळ, इथं वेळ लागन 20 तास, इथं वेळ लागन किती? 5 तास. भागिले किती? 25. पण जर तुम्हाला अंतरच दिलं नाही, काय दिलं नाही? अंतर. म्हटले जाताना ए ते बी रेल्वे गेली 40च्या वेगाने आणि येताना ए आणि बीच्या निम्म अंतर म्हणजे निम्म्यापर्यंत आली. मग अंतर तर दिलं नाही, मग तुम्ही घ्या तुमच्या सोयीनुसार.
जाताना गेली कितीने? 40ने. येताना निम्म्यापर्यंत आली 60ने. मग अंतर दोघांच्या पटीत घ्या. 40 आणि 60च्या पटीत किती आहे? 120 घ्या. मग जाताना 120 गेली म्हणजे किती तास लागले? 3 तास. येताना 60ने आली म्हणजे किती तास लागले? 2 तास नाही, निम्मच अंतर आहे 1 तास. मग एकूण किती झाले? 4 तास. आणि एकूण अंतर किती होतं? सॉरी, 120 जाताना. समजतंय का? अंतर दिलं नाही तर असं सोडवावं लागेल. काही शंका आहे का? काही शंका? पहा याचं उत्तर काय येईल? 25 चौक 100. 10 उरले ना पुढे. 25 चौक 100. स्पीड काय येईन? ॲव्हरेज. आणि इथं स्पीड काय येईन? 4 चौक किती उरले? 4 पंचे 20. दोन्ही केसमध्ये थोडासा बदल केला आपण. इथं अर्ध अंतर घेतलं होतं येताना अर्ध, आणि आधीच्या केसमध्ये अर्ध अंतर नव्हतं. अर्ध्यापेक्षा जास्त काहीतरी किंवा कमी होतं. समजलंय का? हे सरासरीचं मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण सरासरी घेतल्यानंतर पाहू. कळलंय का? ठराविक अंतर P ते Q जात असेल आणि Q ते P परत येत असेल तर मग 2AB भागिले A अधिक B. A जातानाचा स्पीड, B येतानाचा स्पीड असं घ्यायचं होतं, बरोबर? आणि ते का घ्यायचं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलंय, किंवा तुम्ही अंतर मानलं तरीही चालेल. काही शंका यामध्ये? तुम्ही रेल्वेचे घरी उदाहरण सोडवले असतील ना? कोणत्या प्रकारात अडचण येत होती आठवा? परत सांगा. आपण घेतलं नव्हतं तो प्रकार? ठीक आहे, घ्या मग लिहा. हा प्रकार का पहा. आधी मला सांगा, हाच प्रकार म्हणताय का तुम्ही? ताशी 45 किमी वेगाने जाणारी आगगाडी ताशी 60 किमी वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी 1.5 तास लवकर पोहोचते. हाच प्रकार ना? ठीक आहे, लिहा. ताशी 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 80 किमी वेगाने गेली तर ठरलेले अंतर 48 मिनिट लवकर कापते. तर ते अंतर किती असेल? तर ते अंतर किती असेल? सोडवा बरं. ज्यांना प्रश्न समजला नाही त्यांनी प्रश्न परत वाचा. आधी तर प्रश्न समजून घ्या काय.
प्रश्न काय आहे, गाडी रेल्वे गाडी आधी जात होती 80च्या स्पीडने, नंतर कितीच्या स्पीडने जायला लागली, सॉरी आधी जात होती 60च्या. इकडे लक्ष द्या, पुढे लक्ष द्या. समजा ए ते बी अंतर आहे, ए ते बी अंतर. सुरुवातीला गाडी जायची 80च्या स्पीडनी, सॉरी 60च्या स्पीडनी. तर 60च्या स्पीडनी जायची म्हणजे एका ठराविक वेळेत पोचेल. पण आता जर स्पीड 80चा केला, 60 ऐवजी कितीच केला 80चा, तर काय होईल, लवकर पोचल. आणि जर 60 ऐवजी 40चा केलं तर उशिरा पोचल. तर त्यांनी ते सांगितलंय 60ने जात होती तर आता 80ने जायला लागली, तर लवकर पोचायला लागली. किती मिनटं, 48 मिनटं लवकर पोचायला लागली. तर ते अंतर किती असेल. तर हे दोन्ही वेग आहेत ना 60 आणि 80, यांचा लसावी घ्यायचा. काय घ्यायचा, लसावी. लसावी म्हणजे अशी संख्या घ्यायची तर दोघांच्या पण पाड्यात असली पाहिजे, पण दोघांच्या पाड्यात असणारी जवळची संख्या, सुरुवातीची संख्या. तर 80ला डबल करा. हा कशी काढायची सांगतो. 80ला मोठी संख्या कोणती आहे, 80. 80ला डबल करा 160. 160 60च्या पटीत आहेत का, नाही. ट्रिपल करा, 3 पट करा, 240. 60च्या पटीत, 80च्या पटीत. मग ह्या 240ला कशाने गुणायचं पहा बरं का. 80 आणि 60च्या लसावीला म्हणजे यांच्या पटीतल्या पहिल्या संख्येला, यांच्या पटीत भरपूर संख्या आहेत पण त्यातली कोणती, पहिली पट. त्या पहिल्या पटीला ह्या 48 मिनटं आहेत ना, पण हे तर किलोमीटरमध्ये 80 60 किलोमीटर होते ना. मग किलोमीटरची पट पण काय किलोमीटरमध्ये येईल ना. हे किलोमीटरमध्ये, हे मिनिटामध्ये चालेल का, नाही. मग याला आपण काय करू, भागिले 60 म्हणजे याला बी तासात रूपांतरित करू, कारण किलोमीटर सोबत आवर घेतला जातो, तास घेतला जातो. मग हे 48 मिनटं आहेत. मला सांगा 120 मिनिटाला 60ने भागलं तर काय होईल. 120 मिनिटाला 60ने भागलं तर 2 काय येतील, तास. हे 240 किलोमीटर आहेत आणि 48 मिनटं आहेत. 48 मिनिटाला 60ने भागू, 60ने मिनिटांना भागल्यावर तास होतात. मग 48 मिनिटाला 60ने भागलं तर काय होईल, 6 चोक 24. 48 चोक करायचं आहे. याचा अर्थ 48च्या डबलची डबल घ्यायची. 48ची डबल किती होती, 96, बरोबर का. आता 96ची डबल 192. जर नसेल जमत तर कसं करायचं पहा. 40 चोक 48 चोक करायचं ना. 40 चोक 160, 8 चोक 160 आणि 32 192 होईल का. एवढं त्याचं उत्तर आहे. समजतंय का. पुढचं तुम्ही सोडवणार का मग. हे का केलं का, ठीक आहे. थोडंसं याचं डिटेल्स पाहूयात आपण काय करतो तिथे. पुढं लक्ष द्या. आपण दोन्हींचा काय घेतो, लसावी. आता मला जर इथं अंतर घ्यायचं असतं तर मी काय अंतर घेतलं असतं, 60 आणि 80 अंतर दोन्हींच्या पटीत घेतलं असतं ना. मग आपण अंतर घेतो 240. समजा 240 अंतर घेतला. किती घेतलं अंतर, 240. पण इथं 240 जर अंतर घेतलं तर पहा बरं का, मी परत एकदा समजून सांगतो. ए ते बी आधी कितीच्या वेगाने जाते गाडी, 60च्या. नंतर किती जाते, 80च्या. मग अंतर आपल्या मनाने जर घ्यायचं ठरलं तर आपण दोन्हींच्या पटीत घेतो. किती घेतो, 240. मग जाताना किती तास लागतात, 4 तास 60च्या स्पीडने. आणि याच्या स्पीडने किती तास लागतात, म्हणजे कितीचा फरक पडतो, 1 तासाचा. 1 तासाचा ना. 60ने 4 तास लागायचे, आता 1 तास लवकर पोचायला लागली. पण ते म्हणतात 1 तासाचा फरक नाही पडत. ते म्हणतात 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा नाही पडत, 48 मिनिटाचा पडतो. मग आपण असं म्हणतो का जर 240 किमीला 60 मिनिटं लागतात आणि जर 48 ऐवजी ते म्हटले असते 30 मिनिटं लवकर पोचते. 48 बाजूला ठेवा. आपल्याला माहिती 1 तास 240 किमी असेल तर 1 तास लागतो.
240 किमी अंतर असेल तर 1 तास लागतो. ते म्हणत असते 30 मिनटं लागतात. किती मिनटं? 30 मिनटं लवकर पोहोचते. तर मग 240ला 1 तास, तर 30 मिनटं लवकर पोचायला निम्म अंतर घ्यावं लागेल ना. मग हे एक प्रकारचं चलन होतं. एक प्रकारचं काय होतं? चलन. 240ला आपल्याला माहिती आहे, 240ला 60, तर 48ला किती? समजलं का? 240ला 60 मिनटं लागतात, तर 48 मिनटात किती अंतर? 60 मिनटात 240 तर 48 मध्ये किती? याला 60 ने भागलं का 1 मिनिटाचं अंतर येतं. 1 मिनिटाला 4, तर असं म्हणतात 48 आहे. 48 म्हणून 48 गुणिले 4, 30 मिनटं असते तर 30 चौक 120. आलं असतं की 120? समजतंय का काय? का आणखी डिटेल्समध्ये सांगू? काही गरज नाही ना. हे समजल्याशिवाय तुमच्या लक्षातही राहणार नाही नेमकं आपण काय करतो. एक स्टँडर्ड व्हॅल्यू मानतो आणि त्याच्यानुसार ती रेफरन्स व्हॅल्यू मानून दिलेल्याचं उत्तर काढतो. आता इकडे लक्ष द्या. इथं म्हटलं असते 40 मिनटं. काय म्हटलं असतं पहा बरं का, ताशी 60 वेगाने जाणारी गाडी 80 ने गेली तर किती मिनटं आधी पोहोचते? 40 मिनटं आधी पोहोचते. तर याचा अर्थ काय होतो पहा, हे ए आणि हे बी अंतर बरोबर जाते 60 ने, नंतर जायला लागले 80 ने. तर आपण आपल्या सोयीनुसार घेतो अंतर दोन्हींच्या पटीत किती? 240. जाताना लागायचे 4 तास, आता लागतात 3 तास. याचा अर्थ किती मिनटं लवकर पोहोचते? जाताना 4 तास लागायचे, आता 3 तास, 1 तास लवकर पोहोचते ना. याचा अर्थ 240 किमी अंतर आहे. किती? 240. 60 मिनिटाचा फरक पडतो ना. आता जर 60 मिनिटाचा फरक पडला 240, पण आता 60 मिनिटाचा नाही फरक पडत, ते म्हणतायत 40 मिनिटाचा फरक पडतो. मग 1 मिनिटाला 4चा स्पीड आहे, सॉरी 4 किलोमीटर, तर 40 मिनिटात किती होतील? 160. मग अंतर 240 कधी असतं? जर 1 तासाचा फरक असतात. किती असतं? 1 तासाला 240. पण आपल्याला 1 तासाच दिलं नाही त्यांनी दिला 40 मिनिटाचा. मग आपण 1 तासाला 240 होतं, तर 240ला 1 तासाने भागलं, एका मिनिटाला किती? 4 किमी एका मिनिटाला काढलं. मग ते म्हणतात 40 मिनिटाचा फरक पडतो. तर आपल्याला कळलं तासाला 240 होते, तासाला 240 आहे, मिनिटाला 4, तर 40 मिनिटाला किती पाहिजे मग? गुणिले 40. हे असं आहे ते. समजलंय? पुढचं तुम्ही सोडवता का? आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो, दोन्ही वेगांचा लसावी घ्यायचा, त्याला गुणिले मिनिटं भागिले काय करायचं? 60 करायचं. ठीक आहे. पहा पुढचं उदाहरण. ताशी 45 किमी वेगाने जाणारी रेल्वे, 45 किमी वेगाने जाणारी रेल्वे जर ताशी 60 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित अंतर 1.5 तास लवकर पोहोचते. निर्धारित अंतर 1.5 तास लवकर पोहोचते, तर ते अंतर किती असेल? व्हिडिओ पॉज करा. ताशी 45 किमी वेगाने जाणारी रेल्वे 60च्या वेगाने गेली तर यांचा लसावी घ्यायचा. 60च्या डबल करा. 45च्या पटीत आहे का?
ट्रिपल करा 180. आता 45च्या पटीत पहा 45 दुने 90, 45 त्रिक 135, 45 चोक ना, मग 180 घेता येईल गुणिले किती 1.5 तास सांगितले 30 मिनिटं सांगितलंय 1.5 तास, याचा अर्थ 90 गुणिले 90 भागिले 60, 60 त्रिक 90 त्रिक, बस इतकं सिंपल वेने याचा आन्सर येते. समजलंय का? काही शंका? मला वाटतं बहुतेक सर्व प्रकार झाले असावेत. जरी एक ते ह्या प्रकारात येतं, ए पासून बी पर्यंत जायचंय. मग एक रेल्वे 8 वाजता निघली 60च्या स्पीडने, ती पुढे गेली. दुसरी 9ला निघली, हा प्रकार म्हणताय का? 70च्या स्पीडने, तर ते किती अंतरावर भेटतील असं. किंवा मग एक रेल्वे इकडून निघाली 8ला, एक रेल्वे इकडून निघाली 9ला, किती वाजता भेटतील, हा प्रकार का झाला नाही का आपला? हा प्रकार रेल्वेचा नाही आहे, हा प्रकार वेग वेळ अंतराचा आहे. याच्यात रेल्वेचा कोणताही म्हणजे कन्सेप्टचा वापर नाही आहे. रेल्वेचा वापर कधी होतो? हा पण प्रकार याचा नव्हता रेल्वेचा, पण तुम्ही आग्रह केला म्हणून आपण घेतला. हा प्रकार आहे वेग वेळ आणि अंतर. हे एक वेगळं प्रकरण आहे, त्याच्यात भरपूर आणखी प्रकार राहिलेले आहेत, आपण ते त्यामध्ये घेऊ. आणि लक्षात, रेल्वेमध्ये नको. जेव्हा आपण ते प्रकरण सुरू करू वेग वेळ अंतर, त्यावेळेस आपण काय करूयात, तो प्रकार घेऊयात. आता घ्यायला काही हरकत नाही, पण आपल्याला वेगवेगळ्या अंतरामध्ये अशा या रिलेटेड प्रकार बघायचेत, त्यावेळेस ते सोपं जाईल. जेव्हा जेव्हा रेल्वेची लांबी येते तो प्रश्न रेल्वेचा. कधी कधी वेगवेगळ्या अंतरात पण रेल्वेचा वापर करतात, पण रेल्वेची लांबी मॅटर करत नाही. आता इथून ए पासून बी पर्यंत पोहोचायचं होतं, बरोबर का? अंतर खूप होतं, 300 किलोमीटर 400 किलोमीटर. मग रेल्वेची लांबी मॅटर करत होती का? त्यात नव्हती करत ना. मग हा वेगवेगळ्या अंतराचा प्रश्न होता, फक्त रेल्वे त्यात घेतली होती. काही शंका आहे? असतील तर विचारा आणखी. काही प्रश्न असतील आतापर्यंत जे झाले तर त्यावर विचारा. व्हिडिओ पॉज करा.